नमस्कार. वेदूज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रामनवमी स्पेशल गोड पदार्थ. मऊ थंडगार श्रीखंड आणि खमंग भोपळ्याचे घारगे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम पारंपरिक चवीत. रामनवमीला श्रीरामांना नैवेद्य म्हणून हे पदार्थ बनवले जातात आणि आज आपण ते प्रेमाने तयार करणार आहोत. सुरुवात करूया श्रीखंडपासून. माझ्याकडे इथे अमूलच घट्ट दही आहे आणि मी हे दही माझ्या दही स्ट्रेनरमध्ये टाकलं आहे. जर तुमच्याकडे स्ट्रेनर नसेल तर तुम्ही स्वच्छ कापडात दही बांधून 6 ते 8 तास टांगून ठेवू शकता. पण स्ट्रेनर वापरला की खूप सोपं आणि नीट होतं. आता आपण हे दही 4 ते 5 तास ठेवून देणार, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल. आता तयार होईल घट्ट मऊ चक्का. आता हा तयार झालेला चक्का एका भांड्यात काढून घेऊया. पहा किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आलंय. आता त्यात घालूया पिठी साखर, तुमच्या टेस्टनुसार 200 ते 250 ग्रॅम, थोडी वेलची पूड आणि केशराचं दूध. केशरामुळे श्रीखंडाला खूप सुंदर रंग आणि सुगंध येतो. आता हे सगळं आपण छान फेटून घेऊया, एकदम स्मूथ होईपर्यंत. लक्षात ठेवा, लम्स राहायला नकोत. आता तयार झालेलं श्रीखंड आपण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. थंड झाल्यावर याची चव अजूनच छान लागते. तोपर्यंत आपण बनवूया भोपळ्याचे खमंग घारगे. इथे मी लाल भोपळा घेतलाय, तो खिसून घेतलाय. आता कढईत हा भोपळा शिजवून घेऊया. मध्यम आचेवर शिजवा आणि त्यातलं पाणी पूर्ण आटू द्या. आता त्यात घालूया गूळ. गूळ वितळेपर्यंत हलवत राहा. हा स्मेल तर एकदम अप्रतिम येतोय. आता वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालूया. हे मिक्सचर थोडं थंड होऊ द्या. आता त्यात गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा, तांदूळच पीठ घालून डो तयार करूया. पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल असावं. आता छोट्या गोळ्या घेऊन लाटून घारगे बनवूया. हळूच फ्लॅटन करा. आता गरम तेलात मीडियम फ्लेमवर तळूया. तेल खूप गरम नको, नाहीतर बाहेरून जळेल आणि आतून कच्चं राहील. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. किती सुंदर फुगलेत घारगे. आता आपलं श्रीखंड पण छान थंड झालंय. त्यावर बदाम पिस्ता घालूया. एकीकडे थंडगार श्रीखंड आणि दुसरीकडे गरमागरम घारगे. रामनवमीसाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वेडूज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हॅपी रामनवमी.